नमस्कार. आरोग्यशाहीमध्ये मी वैद्य भाग्यश्री आणि मी वैद्य नमिता आपलं स्वागत करतो. लोकशाहीच्या सर्व प्रेक्षकांना आजच्या मकर संक्रांतीच्या मनापासून शुभेच्छा. दरवर्षी 14 किंवा 15 जानेवारीला मकर संक्रांत साजरी केली जाते. संक्रांतीच्या अगोदर मकर हा शब्द जोडण्याचं कारण असं की या दिवशी ॲस्ट्रॉनॉमिकली सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करत असतो. मकर रास म्हणजे शनिदेवांच्या मालकीचं घर. सूर्यापोटी शनैश्चर अशी एक म्हण प्रचलित आहे. कारण शनिदेव जरी सूर्यदेवांचे पुत्र असले तरी या दोघांच्या स्वभावांमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. सूर्यदेव म्हणजे प्रकाशाचा आणि उष्णतेचा कंटिन्युअस स्रोत, तर शनिदेव हे थंड स्वभावाचे. त्यामुळे पिता पुत्र हे नातं जरी दोघांमध्ये असलं तरी यांचं एकमेकांशी पटत नाही. याचा परिणाम म्हणून सूर्यदेव जेव्हा मकर राशीत म्हणजे शनिदेवांच्या कक्षेत प्रवेश करतात तेव्हा त्यांची शक्ती थोडी कमी होते. यामुळे भारतीय संस्कृतीमध्ये संक्रांतीला विविध मार्गांनी सूर्यशक्तीला आकर्षित करण्याचा, सूर्याची उपासना करण्याचा प्रयत्न केलेला आढळतो. उष्णतेला आकर्षित करणाऱ्या काळ्या रंगाचे कपडे घालणं, उष्ण वीर्याच्या आणि सूर्यशक्ती विपुल प्रमाणात असणाऱ्या तिळाचं सेवन करणं, ऐन थंडीच्या दिवसात सूर्यशक्ती कमी होत असली तरी शरीराची ऊब टिकून राहावी यासाठी उष्ण असणाऱ्या गुळाचं सेवन करणं, सूर्यप्रकाशात अधिकाधिक राहता यावं यासाठी आकाशात पतंग उडवणं ही सगळी सूर्यशक्तीच्या आव्हानासाठी केलेली योजना असते. सूर्यदेवांना 12 वेगवेगळ्या नावांनी संबोधलं जात असलं तरी त्यातलं पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं नाव आहे मित्र. सूर्य खरोखरच जगन्मित्र आहेत. सूर्यशक्तीशिवाय जगातील सगळे व्यवहार ठप्प झाल्याशिवाय राहणार नाही हे आपण जाणतो. सूर्यदेव जशी सर्व विश्वाला कायम मदत करतात, कोणत्याही एक्सपेक्टेशनशिवाय आपल्या सर्वांवर प्रकाशाचा, शक्तीचा, अन्नाचा वर्षाव करत असतात, त्याप्रमाणे आपल्यातही मैत्रीभाव जागृत व्हावा, आपल्याला सुद्धा सर्वांशी मिळून मिसळून आणि प्रेमाने वागता यावं यासाठी संक्रांतीला तिळगुळ घ्या, गोड बोला असं एकमेकांना आवर्जून सांगितलं जातं. संक्रांतीच्या निमित्ताने आपापसातले संबंध तिळगुळाप्रमाणे गोड राहोत आणि सूर्याप्रमाणे सर्वांचं जीवन प्रकाशाने, तेजाने उजळून जावं हीच सूर्यदेवांच्या चरणी प्रार्थना.